तर हॅलो नमस्ते. आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत तिळाच्या कुरड्याची रेसिपी. तर या अगोदर तुम्ही रव्याची, तांदळाची, चिकाची भरपूर साऱ्या कुरड्या बनवलेल्या असतील आणि ही रेसिपी जर तुमच्यासाठी नवीन असेल तर स्किप न करता पूर्ण पाहायची आहे. तर यामध्ये तीळ किती घ्यायचे, त्याचं प्रमाण किती घ्यायचं, कशाप्रकारे ॲड करायचे, तर तीळ ॲड करण्याची पद्धत आपली इथे अगदी वेगळी अशी आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहायचा आहे. आणि हो, चीक हटून घेताना आपला गॅस बिलकुलही हलणार नाही. तर त्यासाठी काय ट्रिक आपण इथे अवलंबिले आहे, अगदी परफेक्ट असा चीक कसा तयार करायचा, तर ते देखील पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी आपण इथे 2 किलो असे गहू घेतलेले आहेत. 2 किलो गहू घेऊन स्वच्छ 4 ते 5 पाण्याने धुवून घ्यायचे आणि 4 दिवस मी हे गहू छान असे भिजवून घेतलेले आहेत. तर गहू भिजवून घेताना 4 दिवस डब्बा अगदी आपल्याला उन्हामध्ये ठेवायचा आहे आणि रोजच्या रोज आपण हे पाणी चेंज करून घ्यायचं आहे. पाणी चेंज करून घेतल्यामुळे आपल्या कुरडईचा कुठेही वास वगैरे येत नाही. तर त्यासाठी आपण वरचे गहू बाजूला काढून घेणार आहोत. आणि वरचे गहू बाजूला काढून घेण्याचं कारण म्हणजे आपली कुरडई अगदी पांढरी शुभ्र अशी येते. आणि खाली जो राहिलेला चीक आहे तो देखील आपण बाजूला काढून घेणार आहोत. तर आपला हा खाली राहिलेला चीक आणि वरचे गहू काढलेले तो चीक आपण एकत्र करून घेणार आहोत. तर या गव्हाच्या कुरड्या थोड्याशा अशा काळपट वगैरे येतात, त्यामुळे आपण हे गहू बाजूला काढून घेतलेले आहेत आणि अख्खे गहू आपण इथे बाजूला ठेवलेले आहेत. तर त्याच्या कुरड्या आपण सेपरेट अशा करून घेणार आहोत. तर गहू कोणते घ्यायचे, गहू घेताना शक्यतो जुने गहू घ्यायचे, म्हणजे त्याला छान असा चिक पडतो. तर 4 ते 5 पाण्याने आपण हे छान असे गहू आपले धुवून घेणार आहोत. तर गहू भिजून वगैरे कसे घ्यायचे इन डिटेल व्हिडिओ आपण या अगोदर देखील प्लेन कुरडईचा म्हणजे चिकाचाच आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो तुम्ही नक्की पाहू शकता. त्यामध्ये देखील अगदी डिटेलमध्ये आपण चिक कसा काढायचा वगैरे ती रेसिपी पाहिलेली आहे. तर आपले इथे गहू छान असे धुवून झालेले आहेत अगदी 1 ते 2 पाण्याने. तर मी इथे तिसरा वेळेस गहू छान असे धुवून घेणार आहे. तर आपण हे गहू धुवून घेताना अगदीच छान हात टाकून त्यामध्ये धुवून घ्यायचे, म्हणजे कुठेही घाण वगैरे राहत नाहीत किंवा मग त्याचा वास वगैरे येत नाही. अगदी वास येत नाही इथपर्यंत धुवून घेतले तरीही चालेल. तर आपण याचा चीक घरीच काढून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण गहू घ्यायचे आहेत. तर गहू किती घ्यायचे, अगदी एका वाटीने पाहाल तर 2 वाटे एवढे गहू घ्यायचे आणि गहू बुडतील इथपर्यंत पाणी घ्यायचं. अगदीच गहू घ्यायचे, मिक्सरला फिरवायचे आणि नंतर पाणी टाकायचं असं न करता सुरुवातीलाच पाणी टाकायचं, फक्त गहू बुडतील इथपर्यंत. तर एवढं पाणी टाकलं आणि 2 ते 3 वेळा आपण मिक्सरला फिरून घेतलं पल्स मोडवर, तरी अगदी छान असे बारीक गहू होतात. खूप जास्त फिरून घेण्याची गरज पडत नाही. खूप जास्त फिरून घेतलेच आणि झालेच तुमच्याकडून तर काय करायचं ते देखील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहायचा आहे. तर आपण इथे टोपामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चाळणा ठेवून घ्यायचा. चाळणा पूर्णपणे पाण्यामध्ये बुडणार नाही इथपर्यंत आपण पाणी घ्यायचं आहे. खूप जास्त घ्यायचं नाही. तर आपण चाळणं टाकून घेण्याचं कारण म्हणजे आपण ज्यावेळेस मिक्सरला आपण हे गहू फिरून घेतो त्यावेळेस ते पूर्ण कोंडा पाण्यामध्ये होत नाही आणि आपल्याला खूप जास्त असा वेळ लागत नाही हा कोंडा बाजूला काढून घेण्यासाठी. त्यामुळे आपण इथे हा चाळणा ठेवून घेतलेला आहे. तर हे अशा प्रकारे जास्त जर पाणी झालं तर अशा प्रकारे थोडासा वरती चाळणा उचलून घ्यायचा, हात फिरून घ्यायचा, म्हणजे अगदी प्लेन आपला इथे कोंडा बाजूला होतो. तुम्ही पाहू शकता, तुम्हाला इथे कोंड्याचा कलर देखील दिसत असेल. तर हात फिरून घेतला, जोपर्यंत पांढरं पाणी अगदी छान असं निघत नाही तोपर्यंत हात फिरून घ्यायचा आणि आपण हे बाजूला काढून घेऊया. तर मी इथे चाळण्याला सुरुवातीला अगदी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे तेल लावून घेतल्यामुळे खूप जास्त असा चिकट वगैरे आपला चाळणा होत नाही. तर अशा प्रकारे आपण हा कोंडा हाताने दाबून या पातेल्यामध्ये आपला इथे थोडाफार प्रमाणामध्ये गहू दळून झालेले आहेत, मिक्सरला फिरून झालेले आहेत आणि साईडला जो कोंडा ठेवलेला आहे त्यामध्ये देखील पाणी ठेवायचं. तो कोंडा देखील आपण 2 ते 3 पाण्याने पिळून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता चाळणा पूर्ण पाण्यामध्ये बुडलेला नाही, थोडासा रिकामा आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता आपण इथे गहू अशा प्रकारे मिक्सरला फिरून घेतलेले आहेत. तुम्हाला कॅमेरामध्ये दिसतेत की नाही ते नाही सांगू शकत, पण तर मी इथे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशाच प्रकारे आपण इथे सगळे गहू आपले मिक्सरला फिरून घेणार आहोत. अगदी थोडे थोडे करून मध्ये मध्ये अशा प्रकारे कोंडा काढून बाजूला टाकून घ्यायचा आहे. तर मी इथे गहू मिक्सरला फिरून घेतलेले आहेत. आपला इथे एवढा चिक बाजूला झालेला आहे. तर थोड्याफार प्रमाणामध्ये चाळण्याला थोडीशी अशी चिकट लागलेलं आहे. तर ते थोडंसं मीठ लावलं की पूर्णपणे निघून जातं. तर हे आपला इथे हा चिक म्हणजे कोंडा देखील आहे, त्यामध्ये देखील थोड्याफार प्रमाणामध्ये चिक राहिलेला आहे, तो आपण नंतर गाळून घेऊया. तर हा चिक गाळून घेण्यासाठी मी इथे स्टीलचं
डब्बा घेतलेला आहे आणि त्यामध्ये पीस म्हणजे साडीला जो पीस येतो तो बांधून घ्यायचा आणि 0 नंबरची चाळणी ठेवून घ्यायची. म्हणजे ॲट अ टाईम आपण 2 वेळेचा चिक एकाच वेळेला गाळून घेणार आहोत. तुमच्याकडे जर सोबतीला कोणी नसेल तर अशा प्रकारे आयडिया तुम्ही नक्की करू शकता. तर थोडा थोडा चिक टाकत जायचं, जोपर्यंत चाळणीमधून चिक गळतो तोपर्यंत ठीक. आणि ज्यावेळेस गळणार नाही त्यावेळेस आपण चमचा वगैरे घ्यायचा आणि चमचा आपण चाळणीमध्ये फिरून घेतला की त्याला देखील चिकटपणा राहत नाही आणि चिक खाली छान असा आपला गळला जातो. तर मी इथे चाळणीला देखील अगदी थोडंसं असं तेल लावून घेतलेलं आहे, खूप जास्त नाही, अगदी थोडंसं, म्हणजे चाळणी देखील खराब होत नाही. तर हे अशा प्रकारे चाळणीवरती देखील थोड्या प्रमाणामध्ये जे आपल्या टोपामध्ये आलेला असते थोडीफार घाण, तर ती इथे वरती राहते आणि त्यामधून देखील गळून जाते. तर ती देखील पिसावरती राहते, अगदी बारीक अशी घाण पिसावर देखील राहते. पुन्हा एकदा आपल्याला हे गाळून घेण्याची गरज पडत नाही. तर अशा प्रकारे 3 वेळा आपला चिक इथे गाळून होतो. तर हे चमच्याने अशा प्रकारे फिरवल्यामुळे लगेच आपला चिक पटकन गळल्या जातं. तर हे आपण इथे खालच्या म्हणजे पिसाच्या कपड्यामध्ये देखील चमचा फिरून घेणार आहोत. चमचा फिरून घेतल्यामुळे चिक पटकन गळल्या जातो. म्हणजे खूप जास्त ज्यावेळेस एखादं भांडं फिरवलं जातं त्यावेळेस खूप जास्त तांब ही चिकामध्ये येते आणि ती सुरुवातीला मोठ्या चाळण्यामध्ये गळल्या जात नाही. त्यामुळे अशा प्रकारे पिसामध्ये ती वरती राहते. त्यामुळे अशा प्रकारे चमचा घेऊन आपण हे पूर्ण गाळून घेणार आहोत. तर मध्ये मध्ये ह्या स्टेप करत जायच्या आणि पूर्ण चिक गाळून घ्यायचा. त्यानंतर मी या कोंड्यामध्ये देखील पाणी टाकून घेतलेलं आहे आणि तो देखील 2 पाण्याने पिळून घेणार आहे. तर हे आपण इथे पूर्ण चिक गाळून घेतलेला आहे. तर खाली जो चिक निघाला होता आणि वरती जे आपण गहू काढून घेतलेले आहेत त्याचा मी चिक इथे सेपरेट ठेवलेला आहे छोट्या डब्यामध्ये. आणि आपण अख्खे जे गहू होते अगदी पांढरे शुभ्र असे त्याचा मी चिक अगदी सेपरेट असा ठेवून घेतलेला आहे. तर एवढा आपला इथे चिक तयार झालेला आहे. तर आपल्याला हा चिक स्वच्छ करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे तुरटीचा खडा घेतलेला आहे आणि आपण यामध्ये तुरटी फिरून घेणार आहोत. म्हणजे ज्यावेळेस आपलं एखादं भांडं खूप जास्त मिक्सरला फिरवल्या जातं आणि त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात तांब येते. तर अशा प्रकारे तुरटी फिरून घेतल्यामुळे आपला चिक अगदी पांढरा शुभ्र देखील होतो आणि खाली बसल्या देखील जातो. तर म्हणजे आपण ज्यावेळेस घरी चिक काढतो त्यावेळेस टेन्शन घेण्याचं कारण नाही. तुम्ही नक्कीच अशा प्रकारे घरी चिक काढून कुरडई करू शकता. तर हे आपलं इथे दुसऱ्या दिवशी एकदम ओव्हरनाईट आपण हा डब्बा बाजूला ठेवलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी पाहू शकता आपण हा चिक काढून घेणार आहोत. अगदी हळूवार असा डब्बा उचलून घ्यायचा आणि पूर्ण वरचं पाणी आपण इथे काढून घ्यायचं आहे. तर तुम्हाला एकंदरीतच आपला हा व्हिडिओ इथपर्यंत कसा आवडला असेल तर नक्की एक लाईक करायला विसरू नका. तर आपण हे पाणी काढून घेऊया. तर पाणी काढून घेतल्यानंतर खाली जो राहिलेला चिक आहे तो फोडून घ्यायचा आणि खूप जास्त जो खाली बसलेला चिक असतो तो खूप जास्त घट्ट असतो. त्यामध्ये अगदी थोडंसं असं कोमट पाणी टाकायचं आणि चिक थोडासा असा पातळ करून घ्यायचा. अगदी हा फोडून घेतलेला घट्ट चिक आपण डायरेक्ट म्हणजे हटवून घेऊ शकत नाहीत. पटकन अशा त्याच्या गाठी तयार होतात. तर आपण त्यामध्ये जो वरती मोठ्या म्हणजे डब्यातला जो चिक निघाला होता तो वरचा जो चिक निघाला होता तो ह्या डब्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे आणि अगदी खालचा घट्ट चिक आपण इथे दुसऱ्या पातेल्यामध्ये ॲड करून घेत आहोत. तर मी तुम्हाला अगदीच घट्ट चिक असला तर प्रमाण कसं घ्यायचं, मीडियम असला तर कसं घ्यायचं आणि अगदीच पातळ चिक असला तर कसं घ्यायचं. तर हे अगदी घट्ट असा चिक आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी आपण ॲड केलेलं आहे. कोमटच पाणी ॲड करायचं, थंड नाही. तर ते देखील आपण पातेल्यामध्ये ॲड करून घेऊ. हे आपला इथे एवढा चिक तयार झालेला आहे. अगदी मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपला चिक तयार झालेला आहे. खूप जास्त घट्ट असला तर तुम्ही पाहू शकता पळीवर खूप जास्त घट्ट अशी लेअर बसते आणि अगदीच पातळ असला तर थोडंसं असं पाणी निघल्यासारखं दिसतं. तर तुम्ही पाहू शकता पळी आपली अगदी इथे पूर्ण पांढरी शुभ्र अशी आहे. म्हणजे मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपला हा चिक तयार झालेला आहे. तिळाच्या कुरड्या करतो त्यामुळे अगदी 1 इंच असा चिक आपला खाली आहे. तरी देखील 2 पातेले आपण पाणी ठेवणार आहोत. अगदीच नॉर्मल कुरडई करणार असाल तर 1 इंच पाणी खाली ठेवूनच 2 पातेले पाणी ठेवायचं आहे. तर आपलं इथे पाणी गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आपण मीठ ॲड करून घेऊया. मीठ ॲड केल्यानंतर आपण या पाण्याला एक उकळी काढून घेणार. तर पाण्याला इथे उकळी आलेली आहे. आपण त्यामधलं पाणी थोडंसं बाजूला काढून ठेवूया. तर तिळाची कुरडई म्हटलं की प्रमाण अगदी मी सांगितलं तशा पद्धतीने घ्यायचं आहे. गरज लागली तर ॲड करणार आहोत. तर इथे आपण चिक ॲड करून घेण्या अगोदर थोडीशी त्यामध्ये पळी वगैरे फिरून घ्यायची. म्हणजे खाली जर चिक बसलेला असला तर तो इथे वरती येतो. तर तुम्ही पाहू शकता आपण इथे चिक हटून घेत आहोत. बिलकुलही आपला गॅस बिलकुलही हलत वगैरे नाही, अगदी कुठेही सरकत वगैरे नाही. तरी देखील आपण हा चिक अगदी मऊ आणि सॉफ्ट असा हटून घेतलेला आहे. तर तुम्ही पाहणारच आहात. तर मी तुम्हाला इथे पुढे दाखवते. अगदी छान प्लेन असा आपला इथे चिक तयार होतो.
तर अगदी हळूवार असा हटवून घेतला, खूप जास्त गॅस वगैरे हलवून घेण्याची गरज पडत नाही. तर अशा प्रकारे तुम्ही योग्य पाण्याचं प्रमाण घेतलं तर तुमचा चिक अगदी परफेक्ट असा तयार होणार आहे. तर पाहूया आपल्याला इथे पुढे पाण्याची गरज पडते की काय. तर हे पहा, आपल्याला इथे बिलकुलही पाण्याची गरज पडलेली नाही. अगदी काढून ठेवलेल्या पाण्यामधलं 1 ग्लास आपण पाणी इथे ॲड केलेलं आहे आणि कुठेही गाठ वगैरे आपल्या चिकामध्ये तयार झालेली नाही. तर छान असा मिक्स करून घ्यायचा. 2 ते 3 मिनटं मिक्स करून घेतला की आपण हा झाकून ठेवणार आहोत. तर जर अगदीच गाठ वगैरे झाली असली तर अशा प्रकारे चमच्याने तुम्ही गाठी फोडून घेऊ शकता. तर इथे कुठेही गाठ वगैरे झालेली नाही, फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी. तर आपण इथे चिक झाकून ठेवलेला आहे. तर मी इथे तीळ घेतलेले आहेत. सुरुवातीला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तीळ फक्त डब्यातून काढून आपण हे ओतून घेणार नाही आहोत, फक्त स्वच्छ वगैरे करून. तर आपण हे तीळ अगदी छान स्वच्छ 4 ते 5 पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि आपल्याला दुसऱ्या दिवशी जर कुरडया करायच्या असल्या तर आदल्या दिवशी संध्याकाळी छान असे तीळ धुवून 4 ते 5 पाण्याने धुवून बांधून एका कपड्यामध्ये हवेला ठेवायचे आहेत. म्हणजे अगदी एकसारखे मोकळे असे होतात. तर चिक शिजल्यानंतर आपण हे तीळ ॲड करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे तीळ जर तुम्ही धुवून घेतले तर चिकामध्ये टाकल्यानंतर ते कुठेही चिकटत वगैरे नाहीत. तर आपला इथे चिक अगदी छान असा शिजलेला आहे. थोडासा हात ओला करून घ्यायचा, चिकावर ठेवून घ्यायचा. तर हाताला चिक बिलकुलही चिकटलेला नाही की आपला चिक छान शिजलेला आहे असं समजायचं. आणि त्यानंतर तुम्हाला इथे दुसरी देखील पद्धत सांगते, चिक शिजला की तो कसा समजायचा. दुसरी पद्धत म्हणजे चिक शिजल्यानंतर अशा प्रकारे पूर्ण फोडे फोडे येतात आणि त्यामधून थोडंसं असं नितळ पाणी निघलं आहे असं वाटतं, म्हणजे चिक परफेक्ट शिजला आहे असं समजायचं. तर थोडीशी क्लिप माझी इथे तीळ ॲड करताना राहून गेली, तर तरी देखील मी तुम्हाला आपला तीळ कुठे एकमेकाला घातलेला नाही, पाहू शकता. तर फक्त इथे स्किप झाल्यामुळे प्रकारे आहे. तर आपला इथे चिक अगदी परफेक्ट असलेला आहे. जर तुमचा अगदीच थोडासा असा सैल झाला तर अशा प्रकारे तुम्ही मिक्स करून थंड करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपण इथे पूर्ण कुरड्या घालून घेतलेल्या आहेत. छान 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकवून घेऊया. तर तुम्ही इथे कुरड्या पाहू शकता, अगदी छान 2 ते 3 दिवस उन्हामध्ये सुकलेल्या आहेत आणि अशा प्रकारे दिसत आहेत. तर ह्या कुरड्या अशाच खायला अगदी छान अशा लागतात. तळून वगैरे बिलकुलही खाण्याची गरज पडत नाही आणि डब्बा म्हणाल तर तुमचा 12 महिने अजिबात गुंतून राहणार नाही. अगदी 2 ते 3 महिन्यामध्ये डब्बा रिकामा होतो. या कुरडईला तिळाचं प्रमाण म्हणाल तर अगदी 2 किलोला 2 किलो देखील तुम्ही टाकू शकता. म्हणजे 2 किलो गव्हासाठी 2 किलो तीळ तुम्ही इथे टाकू शकता. अगदी छान ठिसूर अशी कुरडई तयार होते. पण घरात अगदी लहान मुलं असतील तर खूप जास्त तीळ न टाकता मी थोडेसे असे कमी टाकलेले आहेत. अगदी 1 ते 1.5 किलो असे तीळ टाकून कुरडई तयार करून घेतलेली आहे. अगदी छान अशी तयार होते. तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा. त्यानंतर मी तुम्हाला इथे तळून देखील दाखवते. अगदी छान तेल आपलं इथे कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. तर तेल इथे छान कडकडीत गरम झालेलं आहे. आपण कुरडई टाकून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता अगदी छान असं आपली इथे कुरडई तळून झालेली आहे. तर तुम्हाला आपला हा पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरू नका. म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. आणि हो, वाळवणाच्या अगोदर देखील आपण भरपूर व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, ते देखील तुम्ही चेक करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल